हॅलो, चला पुढील चेंडू. पहिल्या चेंडूवर झेल सुटलाय. पुढचा चेंडू दीपक दळवी यांचा पुन्हा एकदा. आणि हा भरपूर असा घेतलेला समाचार. पहिल्या चेंडूवर मला जीवनदान दिलंय तर मी त्याचा फायदा नक्कीच करेल. पुढच्या चेंडूवर दाखवून दिले ते नरेश द्विवेदी यांनी. उत्तुंग मारला फटका, षटकार, 6 धावा. धाव संघाचा श्री गणेश 6 धावांनी झालाय. नक्कीच संघाची धावसंख्या 6 धावा. पुढचा चेंडू पाहूया झेल किती महागात पडतोय तो इलाइट 11 संघाला. पुढील चेंडू दीपक दळवी यांचा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु निश्चितच 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 7 धावा. पुढचा चेंडू पॉइंटच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नात, परंतु निर्धाव असा चेंडू. उत्कृष्ट वेलकम बॅक म्हणता येईल दीपक दळवी यांचा. दुसऱ्या चेंडूवर षटकार, परंतु तिसऱ्या चेंडूवर सिंगल. चौथा चेंडू डॉट. पुढचा चेंडू आणि स्ट्रेट डाय मारला. पाहूया उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल प्रदीप कामटे यांचं. 1च धाव. एका धावेने संघाचे धावफलक झाले ते बिनबाद 8 धावा. या षटकातील हा शेवटचा चेंडू. आणि हा पुन्हा एकदा मोठा, परंतु बाळू कवळे जिथं असेल तिथं कॅच सुटणं मुश्किल आहे. आणि शेवटच्या चेंडूवर नरेश द्विवेदी झेल बाद. चला पुढील फलंदाज मैदानात. फलंदाजाचं नाव कळवायचं आहे. फलंदाजाचं नाव काय संकेत? ओके, बळीराम वाघ पुढील फलंदाज. गोलंदाजीसाठी आलाय तो राहुल भोर. कालच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती त्याने आणि फलंदाजी देखील. उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू राहुल भोर. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसऱ्या षटक घेऊन आला तो राहुल भोर यांचा पुढचा चेंडू. फुलटॉस असा पद्धतीचा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु रनआउटची संधी आणि चेंडू हातात न आल्या कारणाने 1 धाव कंप्लीट. एका धावेने संघाची धावसंख्या झाली 1 बाद 9 धावा. किती वाजता आलोय मी? 6:30 वाजता आलो. तिथं बसलो येईनच. भंगरी झाला टू व्हीलर आला ना तसं तरी ते लावतच नाही मी. काल त्यात लेट झोपलो. कालचे स्कोर चुकले ते अपडेट करले ते का? कालचे स्कोर चुकले अपडेट करले ते का? कुठला? काल मी बॉलिंग टाकलं तर ते अभिचे नाव टाकले. आमचा कप्तान नाही का अभि, त्याचे नाव टाकले. अभि जाधव ते अभि सर त्याचे नाव टाकले. किती मॅच मध्ये? पहिली मॅच. पहिली मॅच. 2 धावा. स्कोर 11 झालाय ना. 3 बॉल. आणि दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 3 धावा मिळवल्यात त्या शिवन्य संघाने. पुढचा चेंडू राहुल यांचा आणि पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात, परंतु निर्धाव असा चेंडू. वारंवार उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय राहुल भोर आपल्या संघासाठी.
निश्चितच त्याला माहिती आहे आपण कोणत्या टप्प्यावर गोलंदाजी केली पाहिजे आणि समोरच्या संघाला रोखलं पाहिजे याची त्याला खूप जाणकारी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात, परंतु प्रदीप कामटे चेंडू खाली पाहूया झेल होते का, आणि हा झेल बाद. चला पुढील फलंदाज आणि बाळू पवार अर्थातच ग्लेन मॅक्सवेल. चला आपल्याला आजच्या दिवसामध्ये सेमीफायनल आणि फायनलचे सामने देखील खेळवायचे आहेत. कृपया दोन्ही संघांनी सहकार्य करायचे आहे. पुढचा चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च करीत एक गडी बाद केलाय तो राहुल बोरे याने. उत्कृष्ट अशी गोलंदाजी राहुल बोरे यांची. दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये 2-2 सामने जिंकून क्वालिफाय तर नक्कीच झालेत, परंतु या सामन्यातील हा त्यांचा तिसरा सामना. बॉलिंग मार्कवर संकेत यादव. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती 2 बाद 11 धावा. संकेत यांचा सामना करतायत राज काका आणि पुलचा फटका मारलाय. पाहूया किती धाव मिळतात आणि 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. एका धावेने संघाचं धावफलक येऊन पोहोचले ते 2 बाद 12 धावा. पाहूया बाळू पवार आज आपल्या संघासाठी काय करतायत. सामना करतील संकेत यांचा आणि पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात स्लोवर चेंडू बाळू कवळे बॉलच्या खाली आणि दुसऱ्या चेंडूवर बाळू पवार यांचा विकेट. तुझे नावानी नवडुलती दर्यान सागरान ग दर्यान सागरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान. LIT 11 आणि त्यांच्याबरोबर शिवन्न 11 चाललेला असा हा सामना बॅस या ठिकाणी रंगलेली पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुढे अगदी लाखो क्रिकेट प्रेमी राजांचं या ठिकाणी सरसे स्वागत आहे. जाऊयात मैदानाच्या दिशेने. जवळजवळ पाहिलं तर धावफलकावरती 12 हा आकडा लागलाय, परंतु धक्के जे आहेत ते मात्र 3 धक्के मैदानाच्या आतमध्ये आहेत. हाही चेंडू देखील एक धारदार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं तर संकेत आहे. एक मोठा अनुभव आहे संकेतच्या माध्यमातून. मोठ्या स्पर्धा आम्हाला पाहायला मिळतो संकेत खेळताना. ओपन टेनिस बॉल क्रिकेट असेल तिथे देखील एक नावाची छाप संकेतच्या देखील आहे. देखील जर कालची जर मॅच पाहिली तर 6 चेंडू आणि 8 धावा देखील एक होऊ दिल्या नव्हत्या समोरच्या संघाला, परंतु असे रफ्तार आहे गोलंदाजीच्या माध्यमातून संकेतचा जन्म मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळत असतो. इथे देखील तेच आहे. जवळजवळ पाहता याही चेंडूवरती मिळतील त्या 2. हॅलो पुढील चेंडू पुढेशी एकदा फलंदाज तयार, परंतु इथे जर पाहिलं तर रनअप जो आहे तो फसला गेला. एक डेड बॉल मैदानाच्या आतमध्ये येईल. एक मृत चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो चेक. पुढील चेंडू फलंदाज तयार.
खोलवर टप्प्यात चेंडू अगदी समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलं गेलंय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येईल. एक चांगलं क्षेत्ररक्षण इथे देखील बनतंय आणि याही चेंडूवरती मिळतील ती सिंगल. धावफलक पुन्हा एकदा बदल. संघाची धावसंख्या जवळजवळ आम्हाला पाहायला मिळते ती 15 या आकड्यावरती धावसंख्या आहे. पुढील चेंडू इथे अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. हाही चेंडू देखील एक चांगला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जवळजवळ जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला गेलाय. संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती आहे. 15 धावा धावफलकावरती असतील तर 3 गडी बाद. स्वतः संघाचे संघमालक आम्हाला पाहायला मिळतील प्रकाशजी गाडे. षटक क्रमांक 14 प्रकाशजी यांच्या माध्यमातून होतोय. फलंदाज स्ट्राईक वरती आम्हाला पाहायला मिळेल. नितीन आहेत सज्ज. अगदी समोरच्या दिशेने फटका मात्र मिस झालाय. फटका फसला गेलाय. डाऊन दी बॉल बाळू आणि टिपला जातोय झेल. टिपला गेलाय झेल. फलंदाजाचं संपवलं जाईल खेळ. विकेटचं बदल. फलंदाज पुढे एकदा बाद डीजे सुनील आई तुझं देऊळ साजतई फुलाले डोंगरान ग फुलाले डोंगरान पालखीला ग आई तुझं देऊळ चला विनंती असेल वेळ घेऊ नका. टीम मीटिंग इज नॉट अलाउड. सामना आहे ना तो मात्र वेळेत संपवायचा आहे. दोनही संघांना इथून पुढे जे सामने असतील त्यांना देखील सूचना असेल आजच्या दिवसभरमध्ये थोडंसं सहकार्य करायचं आहे. खेळाडूंनी देखील फायनल आपल्याला मोठा घ्यायचा आहे आणि उजेडात घ्यायचा आहे. त्याच्यामुळे खेळाडूंनी आजच्या दिवस थोडंसं सहकार्य करा. न्यू बॅटर आम्हाला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. राजू झोंबाडे मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतील. राजू झोंबाडे मैदानाच्या आतमध्ये आलेत. आल्या सरशी देखील एक चांगला वेगवान भन्नाट गतीचा चेंडू आहे. देखील जर पाहिलं तर इथे देखील एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. गोलंदाजी मार्कवरती स्वतः संघाचे संघ मालक आहेत प्रकाशजी. आल्या सरची विकेट देखील एक मिळवली. जलवा दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज पुण्याशी एकदा तयार होईल आक्रमण करण्यासाठी. अगदी इथे देखील एक फुटटॉस मैदानाच्या आतमध्ये हाही देखील एक चांगला पाहायला मिळतोय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये शेष आहे. पुढील चेंडू इथे देखील एक चांगला चेंडू आहे. मागच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना यष्टीरक्षक डाऊन दी बॉल आणि इथे देखील एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. बॅक टू बॅक आपल्याला पाहायला मिळतोय. 4ही चेंडू निर्धाव आलेत. एका चेंडूवरती विकेट आहे. इथे देखील एक सन्मान दिलाय. पॉइंटचे क्षेत्ररक्षक संकेत डायरेक्ट फेकी करण्याची प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. चांगले क्षेत्ररक्षण आहे आज या संघाचे देखील. इथे देखील एक सिंगल जोडली जाईल धावफलकावरती. अंतिमचा चेंडू या ठिकाणी कुरलाय. सिंगल देखील या चेंडूवरती आले. इथे देखील एक चांगला आक्रमण मैदानाच्या आतमध्ये केलं आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतो डीप कव्हरचा आणि याही चेंडूवरती मिळेल ती सिंगल. इथे पुन्हा एकदा दुसरीचा कॉल होईल. मिस कॉल अति घाई आणि मैदानाच्या आतमध्ये इथे देखील एक मिस जातोय. चेंडू थोडीशी फेकी असता व्यस्त पाहायला मिळेल आणि याही चेंडूवरती मिळतील त्या दोन धावा इथे देखील येतील. धावफलक 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा बदलतंय. जवळजवळ पाहिलं तर 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती 18 हा आकडा पाहायला मिळतोय. तर 4 गडी बाद. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती 18 हा आकडा आहे. चला विनंती असेल वेळ घेऊ नका जास्त. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आम्हाला. जवळजवळ हे 5वं षटक असावं आणि गोलंदाज
विक्रम बेंद्रे आम्हाला पाहायला मिळतील षटक क्रमांक 5. एक वेगवान भन्नाट गती आहे विक्रम यांच्याकडे. इथे देखील एक शॉर्ट बॉल, पाबरचा पूल, फटका देखील एक फसेल, परंतु वन बाउंस झालाय. फंबल झाला, क्षेत्ररक्षक पाठला करेल दीपक. चेंडूचा वेग मात्र जाईल सीमा रेखा फरार. क्वालिटी 4 चौकार. चालली माझी मंजुळा दिसती नाटच खुळा. थँक्यू डीजे. धावफलक पुन्हा एकदा बदलतंय. संघाची धावसंख्या 22 रन ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आहेत. बावीस धावा देखील एक धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा हा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू समोरच्या दिशेने अगदी खेळून काढला. मिड ऑफच्या क्षेत्रात चेंडूला पाठवलंय. एक चांगला क्षेत्ररक्षक. इथे सिंगल, दुसरीचा कॉल होईल का मिस कॉल. इथे देखील एक 2 पूर्ण आहे. तिसरीचा कॉल इथे देखील केला जातोय. आज जीवाची बाजी आहे आणि इथे देखील तब्बल 3 धावा मिळतील. इथे देखील एक 3 येतील. 3च्या मतीने धावफलक पुन्हा बदलतंय. संघाची धावसंख्या जवळजवळ पाहायला मिळेल 25 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. 25 धावा देखील एक धावफलकावरती आहेत. एक आक्रमण आणि आक्रमण फलंदाजांसाठी इथे देखील एक समीकरण असणार आहे. फक्त आक्रमण मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. एक मोठं टार्गेट देखील उभं करावं लागेल, कारण की जर पुढच्या इनिंगचा जर विचार केला, इथे देखील एक अवांतर धाव्यांचा कॉल आहे मुख्यपंचाचा. इट इज अ वाईड बॉल. हा चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल गोलंदाजाला. जर पाहिलं तर पुढच्या इनिंग मध्ये देखील आपल्याला मोठमोठे फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतील. इलेट संघाचे देखील बलवान आहेत आज. इथे देखील एक वेगवान भन्नाट गतीचा चेंडू आहे. पंचाचा एक बोट मात्र आकाशाकडे जाईल. फलंदाज बाद. DJ विकास विकास विकास. उडत नाही काळी समाज गाडी विषयी बोलतर. गाडीच्या जीवावर माझं घरदार चालतर. माझी भाग्याची लक्ष्मी तुझ्यामुळेच नाही कमी. माझी भाग्याची लक्ष्मी तुझ्यामुळेच नाही कमी. म्हणूनच तिला लावतो जिवाडा. ड्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल असताना आम्हाला पाहायला मिळेल. ज्याच्या नावावरती हॅट्रिक आहे, विकेटची हॅट्रिक आहे, ज्याच्या नावावरती तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पंजाबराव मैदानाच्या आतमध्ये आलेत. एक चांगला फटका खेळ आहे. आल्या सरशी आक्रमण केलं गेलंय. पॉईंटच्या दिशेने चेंडूला पाठवलं. याही चेंडूवरती मिळते ती सिंगल. इथे देखील एक सिंगल येईल. पंजाबराव यांची देखील एक धारदार गोलंदाजी कालच्या मॅचमध्ये, कालच्या दिवसामध्ये आम्हाला पाहायला मिळाली. जवळजवळ हॅट्रिक आपल्या नावावरती केली. पारितोषिक देखील एक भरपूर आपल्या नावावरती केली. मन जिंकलेत आज खेळाडूंची. इथे देखील एक अगदी चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खोलला आहे. डाऊन दी बॉल. बाळू आहे, टिपला जातोय सेल. फलंदाजाचा संपवला जाईल खेळ. विकेट. कोणी 3 नाही ती ऍड केली फक्त ती डिलीट करायची ती. कोण कोण अहो मग ती डिलीट करायची ना. कुठे तुम्ही तुम्ही कुठे. बरोबर. सांच्या पारी टकला उनी बसलाय बोका तुझ्या मांजरीला धोका. सांच्या पारी टकला उनी बस. थँक्यू व्हेरी मच. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आम्हाला पाहायला मिळतील. गडशरणा झांबरे मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत. आज डावखुऱ्याचा फलंदाज सज्ज होईल आक्रमण करण्यासाठी. पुढील चेंडू अगदी इथे देखील एक हलक्या हाताने खेळ आहे. पॉईंटचा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे देखील एक चांगली फेकी पाहायला मिळेल. इथे सिंगल येईल. जर पाहिलं तर आज जीवाची बाजी आहे. इथे देखील एक बॅक टू द बॉल जावं लागलं असतं न्यू बॅटरला, परंतु एक चांगली फेकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
जवळजवळ 5 षटकांचा खेळ संपला गेलाय. संघाची धावसंख्या 28 रन ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावरती आहेत. सहा गडी देखील एक 6 धक्का देखील आहेत आपल्या संघाला. गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज षटक क्रमांक 6 संघाचा संघनायक अर्थात वैभव निकम. इथे देखील अगदी चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये डी पॉइंटच्या दिशेने चेंडूला पाठवलं गेलं. इथे देखील एक डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येईल आणि चेंडूवरती फेकी पुढे एकदा सजवेल. इथे देखील एक सिंगल येईल. सिंगलच्या मधील धावफलक पुढे एकदा बदलतंय. जवळजवळ संघाची धावसंख्या 29 रन ऑन द बोर्ड आहे. धावफलक तितकं चांगलं नाहीये. आक्रमण बनवावं लागेल बॅटर टीमला अजून देखील. हे 6वं षटक आहे. त्याच्यानंतर एक षटक आहे. एक चेंडू देखील झालाय. सिंगल आली. 11 चेंडूंचा खेळ देखील एक उरला इनिंग मधला. त्या 11 चेंडूवरती देखील एक आक्रमण बनवावं लागेल या बॅटर टीमला. इथे अगदी शॉर्ट बॉल त्याच्यावरती देखील एक आक्रमण मैदानाच्या आतमध्ये हलकीशी दिशा देण्याचा प्रयत्न करतोय. पंजाब राव मैदानाच्या आतमध्ये ब्लास्ट करतील. चेंडूला पाठवलं गेले अर्थात चेंडू मात्र जाईल सीमा रेखा फरार. एक चौकार 4 धावा जे तुला संजय काका तुझ्या मांजरीला धोका. रोमिओ कडून सांगतो तुला संजय काका तुझ्या मांजरीला थँक यू व्हेरी मच डीजे. जवळ पण शिकतो मैदानाच्या आतमध्ये चौकार आलाय. 4 येतील. इथे अगदी हलक्या हाताने खेळ आहे. फटका फसला गेला. चेंडूचा पाठलाग सुरू आहे पुन्हा एकदा. त्या दिशेने देखील एक चांगले फटके खेळतात पंजाबराव. की आक्रमण आहे त्या दिशेने आणि इथे देखील 1-2 धावा जोडल्या जातील. धावफलक पुढे एकदा 2 धावांच्या मदतीने पुढे जात असताना संघाची धावसंख्या 35 या आकडेवरती आहे. 35 रन ऑन द बोर्ड. 35 धावा देखील एक धावफलकावरती आहेत. इथे देखील एक मैदानाच्या आतमध्ये हाही चेंडू देखील एक धारदार आणि चांगला पाहायला मिळतो. एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. वैभव निकम यांची देखील एक गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. संघाचे देखील एक संघनायक आहेत. एक मोठं पद आहे आज. जबाबदारी आहे. इथे देखील एक मैदानाच्या आतमध्ये हाही चेंडू देखील एक धारदार आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एस्टेनच्या डोक्यावरून ट्रॅव्हल होणारा हा चेंडू एक डॉट बॉल. पुढील चेंडू इथे अगदी समोरच्या दिशेने. इथे देखील जर पाहिलं तर समोरच्या दिशेने चेंडू होता. फटका मात्र मिस झालाय. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. आता मात्र धावची संधी आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये इथे जीवनदान कोणाला असेल. इथे पाहता तर 2 धावा मिळतील. इथे देखील 1-2 येतील. 2च्या मध्ये धावफलक पुढे एकदा बदलते. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 6ची होते समाप्ती. संघाची धावसंख्या आम्हाला पाहायला मिळेल 37 रन ऑन द बोर्ड. 37 धावा धावफलकावरती आहेत. चला सामना लगेच चालू करा विनंती असेल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आम्हाला पाहायला मिळतोय. अतुलजी पोषट आलेत. अतुलजी 80 गोलंदाजी दरम्यान जर पाहिलं तर अंतिमचं षटक या ठिकाणी उरलंय. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर देखील एक स्ट्राईक वरती गणेश आहेत तर नॉन स्ट्राईकला पंजाबराव चव्हाण आहेत. मैदानाच्या आतमध्ये आक्रमण मैदानाच्या आतमध्ये बनवावं लागेल. 6 चेंडूवरती मॅक्सिमम तुम्हाला 15 धावा देखील एक जोडणं खूप गरजेचं असेल. इथे देखील एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खोललाय. आल्या सरची स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला पाठवलाय. मॅक्सिमम 6 षटकार डीजे. शेवटचा डॉट बॉल आहे. पहिला सिंगल दुसरा 4 2 डॉट डबल 2 डॉट आणि 1 डॉट डबल आणि मग डॉट. अरे 2 डॉट आणि डबल आहे. 2 डॉट आले. 2 डॉट. इथे देखील एक आल्या सरशी गोलंदाजचं सरचे स्वागत आहे. सुस्वागतम षटकार धावफलकावरती येईल. एक चांगला आक्रमण मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पहिल्या चेंडूवरती मेजबानीचा ताव. ते धक्का छक्का षटकार. इथे देखील जर पाहिलं तर चेंडूला जाऊ दिलंय. इथे देखील एक मागील क्षेत्ररक्षकांनी देखील चेंडूला जाऊ दिलंय अर्थात वाईट बॉल प्लस सीमारेखा पार चौकार. 4-5 मिळतील इथे.
कायम दमदार वजनात बोल एक कॉलन प्रॉब्लेम सॉल्व पुढील चेंडू 5 धावांचं बोनस भेटला आज संघाला. इथे अगदी चांगला फटका खेळलाय, फटका मात्र मिस झालाय. गोलंदाज पाठला करतो चेंडूचा. याही चेंडूवरती सिंगल. दुसरीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये सजेल का, डायरेक्ट हिट केली जाईल का? संकेतचा ह्यांचा जलवा आहे. इकडे की तिकडे कुठे करू हिट, परंतु संकेत मैदानाच्या आतमध्ये आहेत. मात्र देखील जर पाहिलं तर संकेत यांची चांगले देखील एक स्फोटक फलंदाज आहे. खेळाडू देखील एक गोलंदाजच्या माध्यमातून रफ्तार आहे आज या टीमचा आणि सितारा बनवला या टीमने देखील संकेतला. इथे देखील एक सिंगल येईल वेगवान. 49 धावा देखील एक पाहता पाहता धावफलकावरती देखील एक धावफलक कधी पुढे गेले देखील कळालं नाहीये. चांगलं आक्रमण मॅक्सिमम 6 आणि त्याच्यानंतर इथे डायरेक्ट इथे मात्र विकेट किपरची चालाकी आहे आणि विकेट फलंदाज होतोय बाद. पुन्हा एकदा धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये बसतोय तो. मांतोजी आलेत न्यू बाठार. मांतोजी न्यू बाठारच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत खेळण्यासाठी. जर पाहिलं तर आक्रमण मांतोज यांना देखील एक बनवावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये गेले तर आलेसरशी आक्रमण करावं लागेल. आलेसरशी खोलवर टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील एक भन्नाट वेग आहे आज गोलंदाजच्या माध्यमातून. हाही चेंडू देखील एक चांगला आहे. इथे देखील एक क्षेत्ररक्षण डाऊन द बॉल बाळू यांची फेकी मैदानाच्या आतमध्ये आणि इथे देखील एक सिंगल. डबल पुढे एकदा बदलतंय जवळजवळ पाहिलं तर 50 रन ऑन द बोर्ड. 50 धावांची खेळी या संघाची आपल्याला पाहायला मिळते. अजून देखील जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ देखील एक उरलाय अंतिमच्या. पुढील चेंडू इथे अगदी दिशा देण्याचं काम केलंय. शॉर्ट बॉल त्याच्यावरती पावरचा पूल खेळवलाय. चेंडूला पाठवलं गेलंय. मिलेगा मौका देगा चौका. सीमा रेखा पार चौकार. थँक्यू डीजे. थँक्यू व्हेरी मच. पुढील चेंडू अंतिमचा चेंडू या ठिकाणी गुडलाय. दाफलकावरती 54 हा आकडा देखील लागले. 54 रन ऑन द बोर्ड. अंतिमचा चेंडू शिल्लक आहे. परंतु पुण्याची एकदा तयार आक्रमण करण्यासाठी आज स्लो बाबाने एक सन्मान देण्याचा प्रयत्न केलाय. अंतिमच्या चेंडूला सिंगल. त्याच्यानंतर दुसरीचा कॉल असेल. पाहता पाहता तब्बल इथे देखील एक 2 धावा मिळतील. तिसरीचा कॉल प्रयत्न केला जाईल आणि इथे जर पाहिलं तर 2 धावा या चेंडूवरती मिळतील. धावफलक पुन्हा एकदा 2 धावांच्या मदतीने पुढे जाईल. टोटल रन ऑन द बोर्ड 56 धावा आहेत. जिंकण्यासाठी 57 धावा बनवाव्या लागतील. दोनही संघ वेळ जास्त घ्यायचा नाही. पुणे एकदा मैदानाचा ताबा लगेच घ्यायचा. पुन्हा एकदा डीजे मास्टरला देतो एक संधी.
जाईल पुन्हा एकदा बाठर मैदानाच्या आतमध्ये 2 बाठर देखील आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक वरती राहुल भोरे तर नॉन स्ट्राईकला आम्हाला पाहायला मिळतोय. बॅट्समन नेमका आहे बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नरेश देखील आलेत गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं पाहायला मिळेल. जवळजवळ पाहिलं तर एक 57 धावांचं एक टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आहे. आक्रमण बनवावं लागेल. इथे देखील एक चांगला फटका पॉईंटच्या दिशेने खेळून काढला. याही चेंडूवरती मिळते ती सिंगल. त्यानंतर हा पुढे एकदा चेंडू इथे देखील एक हलकीशी काढा आहे. मागच्या दिशेने खेळून काढला. इथे देखील एक चांगलं क्षेत्ररक्षण बनेल. आज मात्र प्लॅनिंग बदललं याही टीमने देखील आपल्याला पाहायला मिळतंय. इथे देखील एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येईल. एक चांगला आक्रमण या ठिकाणी एक सजवावा लागणार आहे. लगेच पाहिलं जवळजवळ 57 धावांचा देखील एक पाठलाग करायचा आहे मैदानाच्या आतमधून. पुढील चेंडू गोलंदाजी देखील एक चांगली पाहायला मिळेल. आज प्लॅनिंग आहे या संघाचं. इथे देखील एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये कोल्हा आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला पाठवून दिलंय. अर्थात वेगाचा वेग, सीमारेखा पार, क्वालिटी 4 चौकार. मला भरलं तुझं वार्ग मी तुझा उमेदवार ग तुझ्या एका मतासाठी माझ काळीज. थँक्यू डीजे. चौकार आलाय. आक्रमण झालंय मैदानाच्या आतमधून. इथे देखील एक खोलवर टप्पा चेंडू आहे. देखील एक धारदार चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. इथे देखील एक सिंगल येईल. लेग बायच्या माध्यमातून देखील सिंगल येते धफलकावरती. पुढील चेंडू इथे देखील अगदी समोरच्या दिशेने हे आक्रमण केलं गेले. लॉंगॉनच्या क्षेत्रात चेंडूला पाठवलंय. इथे देखील चेंडू झालाय आउट ऑफ द पार्क. सीमारेखा पार, ठोकलाय षटकार. 6 षटकार. ठेकुडीचे धफुलकावरती 12 हा आकडा लागेल. इथे अगदी बॅक टू बॅक पॉवरचे पुल. चेंडू पाठवला अर्थात ब्युटीफुल, सक्सेसफुल, सीमारेखा पार, ठोकला षटकार. समधी काम करतो गुमान कधी सुट्टी. आक्रमण मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आक्रमण बनवावं लागेल. आक्रमण देखील एक झालंय. जवळजवळ पाहिलं तर पहिल्या षटकाची होते समाप्ती. संघाची धावसंख्या 18 या आकडेवरती येऊन ठेपेल. एक पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये चांगली पाहायला मिळेल. 18 धावा देखील एक धावफलकावरती आहेत. बॉलिंग मार्कवरती राजूजी झुंबाडे आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये हा राजू देखील आलेत. दुसरं षटक राजूजी यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळेल. परंतु पुन्हा एकदा ट्राईक वरती सज्ज होतोय आक्रमण करण्यासाठी. फलंदाज तयार. मॅच ऑन पुन्हा एकदा केली. इथे देखील एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये गोलून काढला. एक आक्रमण केले गेले. लॉंग लेगच्या क्षेत्रात चेंडूला पाठवलंय. इथे देखील सीमारेखा पार, चौकार. 4 चमत्कार घडणार नाही.
छत्रपती वॉरियर संघ आणि त्यांच्याबरोबर महागणपती संघ. आपण टॉस कबॉस या कॉम्बॉक्स मध्ये या. नाणेफेकीचा कौल घेतील कृपालजी साळुंके यांना विनंती असेल साहेब या आपल्या हस्ते नाणेफेक देखील घेण्यात येतोय. कृपालजी साळुंके आपण यायचंय. महागणपती संघ आणि त्यांच्याबरोबर छत्रपती वॉरियर संघ आम्हाला पाहायला मिळेल. आपला हात जगन्नाथ, आपला हात तुझा हात जगन्नाथ, माझा हात जगन्नाथ. महागणपती संघ झाला टॉसचा बॉल्स आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आहे. छत्रपती वॉरियर संघाला आमंत्रण दिले तुम्ही फलंदाजी करा आम्ही गोलंदाजी करू. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आम्हाला पाहायला मिळतील दीपक दळवी डीडी देखील एक मैदानाच्या आतमध्ये येतील. एक आक्रमण डीडी यांच्या माध्यमातून एक तळपळेल का ही बॅट डीडींची. फलंदाज पुरेशी एकदा तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती देखील एक चांगलं षटक येईल का. मॅच तर केली ऑन. पुढील चेंडू इथे अगदी चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खोलला. या आक्रमण केलं. इथे देखील एक धावची होण्याची शक्यता होती. इथे देखील एक थांबवलं गेलं. इथे जीवनदान आहे आज बॅटरला आणि हाई चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तो चांगला आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येईल. तेहतीस चेंडू उर्वरित 35 धावांचं देखील एक समीकरण उरलंय. स्लो बॉल मैदानाच्या आतमध्ये इथे देखील येतोय. हाई चेंडू देखील आहे धारदार. एक डॉट बॉल. एक निर्धाव चेंडू हाई देखील येईल. एक आक्रमण आहे आज बॅटर टीमला आक्रमण बनवावा लागेल. पुढील चेंडू इथे अगदी हलक्या हाताने खेळ आहे. मागच्या दिशेने हलकीशी कडा घेत चेंडू पुन्हा एकदा डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इथे देखील एक बंडार आहे. एक मॅच मात्र रंगली गेली परंतु रंगवणार कोण याच्यासाठी ही मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आजचा दिवस देखील एक चांगला पाहायला मिळेल. अंतिमचा दिवस आहे स्पर्धेचा. पुढे एकदा ही स्पर्धा एक मानाची आणि कर्णक आपल्याला पाहायला मिळते. अगदी खोलवर टप्प्यात चेंडू इथे देखील एक आक्रमण मैदानाच्या आतमध्ये केला गेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हा फटका ट्रॅव्हल होत असताना एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक धावेल चेंडू पर्यंत पोहोचेल आणि इथे देखील एक सिंगल येईल. धावफलकावरती 24 रन ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावरती लागतील. देखील पालक षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय. तीस चेंडू आणि 33 धावांची देखील एक गरज आहे आज जिंकण्यासाठी. 30 चेंडू 33 धावांची देखील एक गरज असेल जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आम्हाला पाहायला मिळतो. मानतोष देखील आलेत गोलंदाजी मार्कवरती. इथे देखील एक चांगला आक्रमण केला मैदानाच्या आतमध्ये खोलवर टप्प्यात चेंडू. इथे देखील एक सिंगल येईल. तापुलक पुढेशी एकदा सिंगलच्या मदतीने पुढे जात असताना संघाची धावसंख्या जवळजवळ आम्हाला पाहायला मिळते 25 रन ऑन द बोर्ड. 25 धावा देखील एक धावफलकावरती या ठिकाणी आहेत. पुढील चेंडू इथे देखील एक खोलवर टप्पा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. आज मात्र चांगली चेंडू आणि चांगली गोलंदाजी बनवावी लागेल गोलंदाज टीमला. सामना जरी सोपा असेल परंतु अवघड करून या टीमसाठी ठेवावा लागेल कारण की एक महत्त्वपूर्ण टुर्नामेंट एक महत्त्वपूर्ण आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय. पुढील चेंडू इथे अगदी चांगला चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये खोलवर टप्प्यात चेंडू लॉंगॉनच्या दिशेने पाठवला. एक दिशा दिली आहे आणि याही चेंडूवरती मिळेल ती सिंगल. देखील जर पाहिलं तर एक सिंगल येईल. याही चेंडूवरती आक्रमण बनेल का. आज आक्रमण बनवावा लागेल. पुढील चेंडू इथे अगदी खोलवर टप्प्यात चेंडू. इथे देखील एक चांगला आक्रमण मैदानाच्या आतमध्ये केला. काउंट कॉर्नरचे क्षेत्र निवडेल चेंडू. इथे देखील एक सिंगल येईल. सिंगल वरती याही ठिकाणी एक समाधान बांधावं लागेल. देखील जर पाहिलं तर धावफलक पुण्याशी एकदा सिंगलच्या मदतीने पुढे जात आहे. संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती पोहोचेल. आज आक्रमण आहे गोलंदाजी टीमचा. देखील जर चांगलीच गोलंदाजी इथे बनवावी लागेल. इथे देखील एक पंजाब राव डाऊन दी बॉल येतील आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण इथे देखील आहे. याही चेंडूवरती सिंगल.
सिंगल सिंगलने देखील एक धावफलक पुन्हा एकदा बदलतंय. आणि लक्षात घ्या, महत्वाची सूचना असेल आपल्यासाठी, जे तुम्ही डिशेस टाकताय, नाश्ता करून ज्या डिशेस टाकताय त्या कचरा कुंडीमध्ये टाका. ग्राउंडवर कोणीही कचरा करू नका, विनंती असेल. केळीची सालं वगैरे आहेत ते ग्राउंडवरती कोणीही टाकू नका. कचऱ्याचे डबे तुमच्या त्यासाठी ठेवले, त्या कचऱ्याच्या डब्यामध्ये कचरा जाऊ द्या, विनंती असेल. धावफलक पुन्हा एकदा बदलतंय. संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती पोहोचेल. 3 षटकांचा खेळ संपला. 29 धाबा देखील एक धावफलकावरती डिचे. आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, बेलपुष्पावरी शंकराची प्रीती, बेलपुष्पावरी शंकराची प्रीती. टेक्युबरी बेच गोलंदाजी मार्कवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतो. एक चौथं षटक घेऊन आलाय. बॉलर्स नेम प्लीज. बळीराम जी आम्हाला पाहायला मिळतील गोलंदाजीच्या माध्यमातून. षटक क्रमांक आपण चौथं पाहतोय. मॅच पुन्हा एकदा ऑन केली गेले. फलंदाज पुन्हा एकदा तयार आहे आज आक्रमण करण्यासाठी. पुढील चेंडू इथे देखील एक खोलवर टप्प्यात चेंडू, अगदी इथे देखील एक लंगोनच्या क्षेत्रामध्ये खेळून काढला. याही चेंडूवरती सिंगल येते. इथे देखील एक क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. चांगलं सिंगल सिंगल येईल धावफलकावरती. थेंबे थंबे तळे साचे देखील एक धावफलक पुन्हा एकदा बदलतंय. 30 या आकड्यावरती धावसंख्या आहे. पुढील चेंडू इथे देखील एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला गेला आहे. देखील जर पाहिलं तर हाही चेंडू देखील एक धारदार आहे. लेग बाईच्या माध्यमातून इथे देखील एक सिंगल जोडली जाईल या चेंडूवरती. धावफलक पुन्हा एकदा बदलतंय. 31 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचेल. आक्रमण आहे. इथे देखील एक मैदानाच्या आतमध्ये हाई चेंडू देखील एक स्लाय केला गेला खेळपट्टीवरती. हलक्या हाताने खेळू काढण्याचा प्रयत्न होता. इथे देखील हाई चेंडू देखील एक चांगला आहे. आणि याही चेंडूवरती एक चोरटी जी आहे ती सिंगल मात्र जोडली जाईल धावफलकावरती. आज मात्र आक्रमण बनवावं लागेल. एक महत्वपूर्ण मॅच, एक महत्वपूर्ण आयोजन आणि नियोजन आपल्याला या स्पर्धेचं देखील आपल्याला पाहायला मिळतं. काटा आयोजन आणि काटा नियोजन आपल्याला आहे. इथे देखील एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. धावफलक पुन्हा एकदा बदलते. संघाची धावसंख्या जवळजवळ पाहायला मिळते 32 रन ऑन द बोर्ड. 32 धावा धावफलकावरती आहेत. 32 धावा देखील एक धावफलकावरती आहेत. समीकरण काय आहे सूरज? 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज असेल. 20 चेंडू आणि 25 धावांची देखील एक गरज असणार आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सनी सुतार या ठिकाणी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. रायगडचा बाहुबली अर्थात सनी मैदानाच्या आतमध्ये येतील. चांगले आक्रमण, एक नावाचा डंका रायगडच्या क्रिकेटमध्ये आपल्याला सनी यांचा पाहायला मिळतो. मोठे स्फोटक फलंदाज आहेत सनी. पुरेशा एकदा मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत. मॅचला पुन्हा केले जाईल ऑन. फलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे अगदी चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खोलण्याचा प्रयत्न आहे आणि याही चेंडूवरती मिळेल ती सिंगल. अठरा चेंडू 23 धावांची गरज जिंकण्यासाठी. 18 चेंडू 23.
गोलंदाजाचं नाव कळवा. अठरा चेंडू 23 धावांची गरज. षटकार लक्ष द्यायला का. Smiling face with hearts. Smiling face with hearts. Smiling face with hearts. बॉलर कोण आहे. बोला. हा इथे देखील एक चांगला आक्रमण मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट बॉल त्याच्यावरती आक्रमण. विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. पुढील चेंडू. इथे देखील एक चांगला आक्रमण आहे आणि याही चेंडूवरती एक दिशा देण्याचं काम केलं. चेंडूला पाठवले सीमा रेखा पार. चौकार 4. दहा चेंडू 5 धावांची गरज.
इथे देखील एक चांगला आक्रमण पॉवरचा फुल ब्युटीफुल सामना जिंकण्याचा फटका सीमारे का पार चला पुढील मॅच ज्यांची आहे त्यांनी लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. महागणपती आणि त्यांच्याबरोबर छत्रपती वॉरियर संघ आम्हाला पाहायला मिळेल. चला महागणपती संघ आपण क्षेत्ररक्षण घेतला आहे मैदानाचा ताबा घ्या. लगेच क्षेत्ररक्षण सजवून या.